दादा, अरे 7 दिवसावर आले लग्न, सगळी तयारी झाली, पण फर्निचरचं काय? गृहवस्तू भांडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हव्या असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात, फक्त गृहवस्तू भांडार मध्ये. संगमनेरमधील स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून मातृपितृ पूजन या अनोख्या कार्यक्रमाचं आयोजन केलं गेलं. विद्यार्थ्यांमध्ये भारतीय संस्कृती, नैतिक मूल्य आणि कृतज्ञतेची भावना रुजवण्यासाठी शाळेनं हा स्तुत्य उपक्रम राबवला. या सोहळ्याला विद्यार्थी आणि पालकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. विद्यार्थ्यांनी आपल्या आईवडिलांना समोर बसवून त्यांच्या चरणावर दूध आणि पाणी वाहून पाद्यपूजन केलं. कुंकवाचा टिळा लावून, अक्षता टाकून आणि दीप ओवाळून पालकांचं औक्षण केलं गेलं. तर अनेक विद्यार्थ्यांनी पालकांच्या गळ्यात पुष्पहार घालून आणि त्यांना नमस्कार करून त्यांच्याबद्दल आदर व्यक्त केला. आईवडिलांचे कष्ट आणि त्यांच्या आपल्या आयुष्यातील स्थान याबद्दल शाळेच्या संस्थापिका संजोत वैद्य यांनी माहिती दिली आहे. नुकताच माझ्याकडे प्रेम गुप्ता, निवेदिता ठोंबरे आणि अजून एक शिवानी हे 3 जण येऊन गेले. तर त्यावेळेस ते 3 जण गुरुपौर्णिमेची आठवण करत होते की मॅडम आपल्या शाळेमध्ये आपण गुरुपौर्णिमा करायचो ना, किती छान असायचं नव्हतं कार्यक्रम. म्हटलं हो. तर तो प्रेम म्हटला की मॅडम त्या दिवसानंतर माझं आयुष्य बदललं, ध्येय बदललं. त्या दिवशी माझ्या पप्पांनी माझ्या कानात सांगितलं होतं, प्रेम मला असं वाटतं तू डॉक्टर व्हावं. आणि फक्त माझ्या वडिलांच्या त्या स्वप्नासाठी मी एवढा अभ्यास केला. तो MBBSच्या लास्ट इयरला आहे. सो बीइंग अ डॉक्टर वॉज नॉट हिज ड्रीम, बट इट वॉज हिज पॅरेंट्स ड्रीम. आणि म्हणून मुलांना तुम्हाला सांगते की हे जे काही तुमच्या कधीच आयुष्यात त्यांनी काही मागितले नाहीये, त्यांनी कधी ही इच्छा व्यक्त नाही केली की तुम्ही हे करा आमच्यासाठी, की ते करा. आयुष्यभर ते फक्त तुमच्यासाठी करत आलेले आहे. आज पहिला दिवस असेल, ते तुमच्याकडे काहीतरी मागतील आणि मी तुम्हाला सगळ्यांना अगदी मनापासून ही गोष्ट सांगते, ही इच्छा मात्र तुम्हाला पूर्ण करायची. आज जे मागतील ते पूर्ण करण्याचं दृढ निश्चय तुम्ही मनाशी बाळगायचा आहे आणि त्यांना आपल्याला वचन द्यायचं आहे की हे मी करेन माझ्या आयुष्यामध्ये, मी हा बदल करेन. राईट? आणि आजपासून मला तुमच्या सगळ्यांमध्ये तो बदल दिसला पाहिजे की जे इथे आलेले आहेत यांनी आयुष्यभर फक्त आणि फक्त तुमच्यासाठी कष्ट केले, फक्त आणि फक्त तुमच्यासाठी दिलंय, निस्वार्थ भावनेने, कधी न मागता. आज ते एक इच्छा मागतील जी तुम्हाला पूर्ण करायची आहे. इवन तुम्ही साईराज हसेचंही स्पीच मागच्या वेळेस ऐकलं. साईराज हसे हा स्ट्रॉबेरीमध्ये फर्स्ट आलेला मुलगा आहे त्या बॅचचा, पण त्यांनी सायन्स न घेतला, कॉमर्स घेतलं. का घेतलं? कारण त्याच्या वडिलांना CA व्हायचं होतं आणि त्याचे वडील CA होऊ शकले नाही. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी साईराजने CA झालाय. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला आनंद होईल, साईराजने 10th केली, त्यानंतर फक्त त्याने साईराजने फक्त 11th-12th केली आणि त्यानंतर तो कॉलेजलाच गेला नाही आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये तो CA झालाय, फक्त सेल्फ स्टडीने. हा अनोखा आईवडील पूजन सोहळा पार पडताना अनेक पालक आणि विद्यार्थ्यांचे डोळे पाणावले. तर या सोहळ्यामुळे पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनाचे मनापासून आभार मानलेत. आज जे स्ट्रॉबेरी इंग्लिश मीडियम स्कूलने जे गुरुपूजनाचं आयोजन केलं आहे, हा कार्यक्रम आम्ही पहिल्यांदाच अनुभवला आहे. आज मी पण एक अंगणवाडी शिक्षिका आहे, पण हे जे आपली शाळा करते, मुलांना जे लहानपणापासून आईवडिलांबद्दल, घरातल्या मोठ्यांबद्दल, ग्रँडपॅरेंट्स डे पण आपल्या शाळेत खूप छान साजरा केला जातो. या निमित्ताने मुलांना एक नाते कसे सांभाळायचे, आपल्या आई आजोबा, आजी आजोबा, आई वडील. आज मुलं म्हणजे माझा मोठा मुलगा पण ह्या स्कूलमधून होऊन गेला, पण तो आज 20 वर्षाचा आहे, पण तो त्याच्या मनातली एक पण गोष्ट आम्हाला सांगितल्याशिवाय राहत नाही. त्याच्या भविष्यात काही असो, आयुष्यात काहीही असो, तो प्रत्येक क्षण आम्हाला येऊन सांगतो. त्याच्याकडनं चूक जरी झाली असेल तर या शाळेने आज एवढं चांगले संस्कार दिलेले आहेत की तो आम्हाला येऊन सांगतोय की आज असं झालं आई, आज असं झालं पप्पा. म्हणजे मला माझ्या मुलांचा खूप अभिमान वाटतो की या शाळेमुळे मध्ये आज एवढं घडलं गेलं आहे. का सांगते मी? कारण माझा मोठा मुलगा सगळं येऊन सांगतोय आज आम्हाला. म्हणजे मी म्हणत नाही मुलांनी भविष्यात काय व्हा, त्यांना जे व्हायचं असेल ते होऊ देत त्यांना,
आम्ही कधीच जबरदस्ती करणार नाही आमच्या मुलांवर, पण त्यांना आज इतकी जाणीव आहे परिस्थितीची, सगळ्या गोष्टींची, की कशातून की मुलं आई वडिलांच्या बरोबर जेवढा वेळ असतात तेवढाच वेळ आपल्या शाळेत सुद्धा असतात, त्यांच्या गुरुजनांबरोबर, त्यांच्या मित्रांबरोबर. आज एवढी चांगली आपल्याला ऑपॉर्च्युनिटी या शाळेने दिलेली आहे, तर या सगळ्या कार्यक्रम शाळेने ठेवला त्याबद्दल मी शाळेचे खूप धन्यवाद. विद्यार्थ्यांनी जेव्हा आईवडिलांच्या चरणावर पाणी वाहून पायांना स्पर्श केला तेव्हा अनेक मुलांचा कंठ दाटून आला आणि त्यांच्या डोळ्यातील पाणी पालकांच्या पायावर पडलं. मुलांचं हे रूप पाहून आईवडिलांनाही आपले अश्रू अनावर झाले. तू फक्त चांगला माणूस बन, आमचे कष्ट सार्थकी लाव, असा आशीर्वाद आईवडिलांनी आपल्या पाल्यांना दिला. या सोहळ्यानं केवळ संस्कारच रुजवले नाहीत, तर बदलत्या काळात आईवडील आणि मुलांमधील नातं अधिक घट्ट आणि संवेदनशील बनवलं. बाबासाहेब कडू, सी न्यूज मराठी, संगमनेर. आपल्या डोळ्यांची काळजी घेणारं पोखरकर नेत्रालय आता नवीन ठिकाणी सुसज्ज आणि अद्ययावत स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. डोळ्यांचे विविध आजार, ऑपरेशन्स आणि उपचार आता एकाच ठिकाणी. मोतीबिंदू, काचबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर करणार आपल्या डोळ्यांच्या सर्व समस्यांचं परिपूर्ण समाधान. ठिकाण स्कायलाइट मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, देवाचा मळा, बालाजी अपार्टमेंट जवळ, संगमनेर. संपर्क 02425 29 91 90 आणि 8108 17 63 65.